झटपट पावभाजी बनवण्यासाठी मी इथं सगळ्या भाज्या धुवून चिरून घेतल्या आहेत. त्यात कांदा आहे, शिमला मिरची आहे, टोमॅटो आहे, फ्लॉवर आहे, वाटाणा आहे, गाजर आहे, बीट आहे, बटाटासुद्धा मी बारीक चॉप करून घेतला आहे. कांदा परतून घेते आहे. भाज्या चॉप करून घ्या किंवा किसून घेऊ शकता, म्हणजे अगदी पटकन शिजतात. आता कांदा परतल्यानंतर मी इथं शिमला मिरची आणि टोमॅटो घातला आहे. तेही छान परतून झालं की आता आलं लसणाची पेस्ट घातली आहे. आता घालूया मिरची पावडर. त्यानंतर घालते आहे मी हळद घातल्यानंतर जिरा पावडर घातली. नंतर घालूया पावभाजी मसाला. आता हे सगळे मसाले घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे. आता सगळ्या भाज्या मी यात घालून घेते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे छान मिक्स झाल्यानंतर यात चवीनुसार मीठ घालते. 1 चमचा बटर घातले. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे. आता छान परतल्यानंतर आता आपल्याला यात घालायचे गरम पाणी. त्यासाठी मी इथं 1.5 तांबे पाणी घातले. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याचे 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे. शिट्ट्या मी फुल फ्लेमवरच करून घेते. तर छान 4 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करूया. कुकरची वाफ जाऊन द्यायची आहे. आणि आता कुकर उघडून बघूया. तर तुम्ही तर बघू शकता छान भाज्या शिजल्या आहेत. आता हे स्मॅशरने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही तर बघू शकता अतिशय छान आपली पावभाजी तयार झाली आहे. आता याला एक छान उकळी आणायची आहे. त्यासाठी मी गॅसवर ठेवते आहे. इकडं आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी तव्यात बटर घातले. बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया. आणि यातली थोडी पावभाजी आपण यात घातली आहे. आता छान या मसाल्यात आपल्याला पाव भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी मधून असा पाव कट करून घेते आणि हे आपल्याला या मसाल्यात परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही तर बघू शकता छान मिक्स झाल्यानंतर आपण हा पाव इथं भाजून घेणार आहोत. अतिशय झटपट टेस्टी पावभाजी आपली तयार होते. इथं पावभाजीला उकळी आली आणि पावसुद्धा आपला परतून झाला आहे. तर रेडी आहे आपली पावभाजी खाण्यासाठी. तर या सगळ्यांनी पावभाजी खायला तुम्ही बनवून बघा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.